मतदार संघटना निर्माण करण्याचं ठरवलेलं आहे। सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग आयोजित केलेली आहे। या मीटिंगमध्ये समाजातील सुशिक्षित आणि क्वालिफाईड लोकांना पाचारण करण्यात आलं आहे। तसंच निर्भीड पत्रकारांना बोलवण्यात आलं आहे आणि निर्भय झालेल्या नागरिकांचे प्रतिनिधींना पण बोलवण्यात आलेलं आहे। कारण याची अशी गरज भासली की सध्या जे राजकारणात खेळ खंडोबा चालू आहे, पक्षफोडीचं चालू आहे, जोडाजोडीचं चालू आहे आणि काही अशा क्लिपा येतात की जे नागरिकांवर अन्याय करणाऱ्या घटना घडत आहेत। त्यामध्ये काही न्यायालयीन टिप्पण्या पण येत आहेत। त्यामुळे आणि गोदी मीडियासारखा म्हणजे जे 4 स्तंभ म्हणतात, चौथा स्तंभ त्याला पण ताब्यात घेण्यात आला आहे। ह्या सरकारमध्ये जे 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 संस्था असतील त्यांच्यावर दहशत निर्माण करण्यात जात आहे। नागरिकांवर पर्यायाने दहशत निर्माण होत आहे। याच्यासाठी हा परामर्श घेण्यात येत आहे की हेच पहिले जे 2 टर्म मोदी सरकार होतं तेव्हा त्यांचा स्वतःचा 272चा जादुई आकडा पार केलेला होता। त्यामुळे त्यांनी चांगल्या विचारधारेने सरकारे चालवली। त्यामुळे नंतरच्या या 3rd टर्ममध्ये त्यांना संख्याबळ कमी मिळालं, 240च मिळाले। त्यामुळे त्यांना सुद्धा हात टेकावा लागले आणि नको त्या लोकांना घ्यावं लागलं। त्यामुळे राजकारणातील हे बट्ट्याबोळ सुरू झाला आणि नको ते लोक त्यांच्यात सामील झाल्यामुळे त्यांची विचारधारा सुद्धा संपुष्टात आली आहे। जनहिताची विचारधारा नाही। संख्याबळ हा शब्द तर अटल बिहारी वाजपेयी यांनी पण वापरला होता। कारण संख्याबळाच्या आधारे त्यांना 2 वेळा राजीनामा द्यावा लागला होता, एका 13 दिवसात, एका 13 महिन्यात। अशा पद्धतीने जे चालू आहे याच्यावर रामबाण उपाय शोधण्यासाठी सैनिक समाज पार्टीने एक संघटना काढण्याचा निषेध केला आहे आणि त्या संघटनेचं नाव राहणार आहे मतदार संघटना। मतदार संघटना ही एकमेव असा राजकीय पर्याय आहे की या देशामधलं जे राजकारण आहे त्याला बदलायचं आहे आणि ते बदलायचं राजकारण हे सर्व मतदाराच्या हातात आहे। त्यामुळे कोणावर टीका टिप्पणी करून उपयोग नाही आणि कोणावरही अन्याय झाला त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरून उपयोग नाही। त्यामुळे हे ठरवलं आहे की मतदारांनी जर असे लोकांना निवडून दिलं असेल तर मतदारांना त्यांना खाली बसवायचा अधिकार आहे। म्हणून मतदारांची संघटना तयार करण्यात आलेली आहे। हीच मतदाराची संघटना या येत्या काळामध्ये, येणाऱ्या युगामध्ये, या युगामध्ये आपल्या हातात सत्ता ठेवणार आहे। सैनिक समाज पार्टीने तयार केलेली ही मतदार संघटना ही नक्की ह्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पूर्ती करण्यासाठी मतदार संघटनेचं राज्य म्हणजे सैनिक समाज पार्टीचं राज्य आणू शकते। म्हणून ह्या मतदार संघटनेमध्ये तमाम देशातील 140 करोड जनतेने सदस्य व्हावे, सामील व्हावे। यासाठी जनतेचे धन्यवाद, जनतेचे आभार आणि जनतेचे स्वागत करण्यात येत आहे। धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।